विद्यार्थिनी म्हणून मला असं वाटते की महिला सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मिती केली पाहिजे आणि कौशल्य विकासावर जास्त भर दिला पाहिजे आणि त्याचबरोबर महिला सुरक्षिततेवर जास्त लक्ष दिला पाहिजे। त्यामुळे समाज जो आहे तो सुरक्षित राहील आणि तसा समाज आपण तयार करू शकलो पाहिजे, म्हणजे महिला स्वतःला सुरक्षित समजू शकेल या देशात। मागच्या बजेटला आपण पाहिलं की जवळपास 1.28 लाख करोड एवढं बजेट केलं, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो खर्च आहे तो डिजिटल शिक्षण झालेला आहे। त्यामध्ये काय होऊन गेलं की मागील काही वर्षामध्ये भारतामधल्या 80 लाखापेक्षा जास्त शाळा बंद पडलेल्या आहे आणि त्यामुळे गोरगरिबांचं शिक्षण या माध्यमातून हिरावलं जात आहे। म्हणून शासनाने ह्या गरिबांच्या शाळा, मराठी शाळा किंवा अनुदानित शाळा, सरकारी शाळा कशा जिवंत ठेवता येईल याच्याकरता काय तरतूद करता येईल का, याबाबत सुद्धा या बजेटमध्ये विचार केला पाहिजे। त्याचप्रमाणे भारतामध्ये असंख्य लाखो शिक्षक आहे की जे ओल्ड पेन्शन स्कीम आम्हाला मिळेल का, भविष्याची लाठी आम्हाला मिळेल का, काठी मिळेल का, हा हातभार गव्हर्नमेंट कडून लागेल का, यासाठी जी जुनी पेन्शन योजना आहे त्यासाठी सुद्धा भारतातले संपूर्ण शिक्षक आस लावून बसलेले आहे। तर या ओल्ड पेन्शन स्कीमच्या बाबत सुद्धा भारत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी। या बजेट कडून सुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की हमीभाव खरेदी केंद्र सुरू असले पाहिजे, शेतकऱ्यांना वीज, बी बियाणे, खत औषधी मोफत मिळायला पाहिजे। हे देशाच्या बजेटमध्ये काहीतरी याची तरतूद केल्या गेली पाहिजे। आणि दुसरीकडे जे शेतीचं होणारं नुकसान आहे, पीक विम्यानं भागत नाहीये, तर बाजारभाव मूल्यांकनाची नुकसान भरपाई देण्याची तरतूद या ठिकाणी शेतकऱ्यांना यावेळेस तरी किमान अर्थमंत्र्यांकडून, वित्तमंत्र्यांकडून आणि देशाच्या सत्ताधीशांकडून अपेक्षित आहे। एकीकडे महंगाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहे, गॅसचे दर वाढत आहे आणि दुसरीकडे त्याचप्रमाणे बेरोजगारीही वाढत आहे। म्हणून हे महंगाईचा सामना बेरोजगार जो लोक आहे बेरोजगारीमुळे करू शकत नाहीये। या केंद्राच्या बजेटमध्ये कुठेतरी महंगाई, बेरोजगारी आणि हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जो योजना आहे लाडकी बहीण सारखी, याला आधार देण्याचं कुठेतरी केंद्र सरकारने या बजेटमध्ये काम केलं पाहिजे, इतकी आमची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांना या सरकारने अजूनपर्यंत समाधानकारक काहीच दिलेलं नाही आहे। शेतकरी अतिशय या देशातला अडचणीत आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला पाहिजे, त्यानंतर शेतकऱ्यांच्या जे हमी मूल्य आहे, जो खर्च आहे तो शेतमाल काढायला त्याच्यापेक्षा जास्त भाव द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा जो बी आहे, बियाणे आहे, खते आहे, जे लागणाऱ्या वस्तू आहे त्याच्यातून त्यांना एक सूट मिळायला पाहिजे, मोठी शासनाने त्याच्यावर अनुदान दिलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या पोरांना व शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोफत शिक्षण व मोफत आरोग्य या केंद्र शासनाने दिलं पाहिजे। तसेच जे शेतकऱ्यांना जो सन्मान निधी देण्यात येते तो अतिशय अल्पसा आहे, त्याचं किमान प्रत्येक शेतकऱ्यांना 10,000 रुपये महिना शेतकरी कुटुंबांना या शासनाने द्यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।